रात्री महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। पंढरपूरमध्ये घडलेल्या ड्रायव्हरला मारहाण प्रकरणात 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। पंढरपूरचे डीवायएसपी प्रशांत ढगे यांचे सर्व नागरिकांना आवाहन। पंढरपूर पोलीस उपविभागाचे डीवायएसपी प्रशांत ढगे हे या संदर्भात म्हणाले की 3 मार्च रोजी ड्रायव्हरला मारहाणीची जी घटना झाली असून त्या अनुषंगाने आम्ही आमचा अहवाल माननीय पोलीस निरीक्षक यांना पाठवल्यानंतर पोलीस निरीक्षक साहेबांनी यावर ट्रॅफिकचे 2 पोलिसांना निलंबित केले आहे। त्यांची चौकशी होऊन अधिक कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारची कुठलीही घटना घडली तर वरिष्ठ पोलीस विभागाला ताबडतोब कळवण्यात यावी। पोलीस ही आपल्या मदतीसाठी आहेत, त्या ठिकाणी तात्काळ कारवाई केली जाईल आणि कोणीही कायदा आपल्या हातात घेऊ नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले। जय हिंद। मी उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग 3 मार्च रोजी जी घटना झालेली त्याच्याच अनुषंगाने आम्ही आमचा अहवाल माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवल्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावरती जे 2 पोलीस अंमलदार ट्रॅफिकचे त्यांना निलंबित केले आहे आणि त्याची चौकशी होऊन त्याच्यावरती अजून अधिक कारवाई होणार आहे। तर याच अनुषंगाने आमचे असे म्हणणे आहे की ज्या पुन्हा व्यक्तींना किंवा नागरिकांना अशी कुठलीही गैरप्रकार किंवा कुठलीही घटना त्यांना जर निदर्शनास आली तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला जरूर कळवावे। आम्ही आपल्या त्या मदतीसाठीच आहोत आणि त्या ठिकाणी तात्काळ कारवाई ही आमच्याकडून केली जाईल आणि कोणीही कायदा हा आपल्या हातात घेऊ नये अशी एक आव्हान मी आपल्या सर्व नागरिकांना करतो। जय हिंद। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।